नमस्कार, आज आपण बनवणार आहोत बटाट्याची कुरकुरीत भजी। ही भजी 100% क्रिस्पी तर होतातच, पण खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। चला तर मग मस्त कुरकुरीत भजी बनवूया। भजी बनवण्यासाठी मी हे 2 बटाटे घेतलेले आहेत। आता आपण साल कटरने बटाट्यांची साल काढून घेऊया। जर तुम्हाला साल काढायची नसेल तर नाही काढली तरी चालेल। दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। आता वेफर्सच्या खिसणीने याच्या चकल्या करून घेऊयात। बटाट्याचे काप पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। दुसऱ्या सुद्धा बटाट्याचे आपल्याला असेच काप करायचेत आणि पाण्यामध्ये टाकायचे। हा बटाटा आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे पहा, बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण बटाटा बुडेल इतकं पाणी टाकून घेऊया। आता यामध्ये आपण टाकून घेऊया चवीपुरतं मीठ। आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपण बटाटा 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचा आहे, कारण त्यामुळे बटाट्याला छान चव येते आणि भजी सुद्धा खूप छान होतात। हे सगळं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवायचे। आता आपण भजी तयार करण्यासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊया। मी एक पातेलं घेतलंय, तर त्यामध्ये मी हे 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे। हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि एक फुल वाटी घेतली आहे। तर यामध्ये मी टाकणार आहे 3 चमचे तांदळाचे पीठ। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घेतले आणि ते चाळून घेतले। या पिठामध्ये टाकण्यासाठी आपण लसूण, जिरी आणि ओवा एकत्र बारीक करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी ह्या 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 छोटा चमचा ओवा घेतलाय, 1 छोटा चमचा जिरी घेतली आहे। आता हे सगळं एकत्र आपण बारीक करून घेऊया। हे मी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे पिठामध्ये टाकूया। त्यानंतर यामध्ये जाईल अर्धा छोटा चमचा हळद, चिमूटभर बेकिंग सोडा, त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाकू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचे। पाणी एकदम जास्त टाकायचं नाहीये, थोडं थोडंच टाकायचंय। आपण यामध्ये जे तांदळाचं पीठ टाकलंय ना, त्यामुळे भजी मस्त क्रिस्पी होतात। हे पहा, आपल्याला अशा पद्धतीचं पीठ हवं आहे। जास्त पातळ नकोय आपल्याला, जास्त घट्ट पण नकोय, मीडियम पाहिजे। बटाट्याचं काप बुडवल्यानंतर ते पीठ त्यावरती व्यवस्थित राहिलं पाहिजे, सगळीकडून लागलं पाहिजे, अशा प्रकारचं पीठ पाहिजे। चला तर मग गरमागरम भजी तयार करून घेऊयात। बटाट्याचे काप मिठाच्या पाण्यात छान मुरलेले आहेत, तेल सुद्धा छान तापलेलं आहे। भजी करायला सुरुवात करूया। तर हे जे बटाट्याचे काप आहेत ते व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत आणि मग या पिठामध्ये टाकायचेत। भजी करताना एकदम 6 ते 7 बटाट्याचे काप असे निथळून पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि मग पटपट भजी सोडून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने सुद्धा भजी सोडू शकता तेलामध्ये। आता मी हातानेच भजी सोडून घेणार आहे। मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भजी तळून घ्यायचेत। आतमधून बटाटा कच्चा राहिला नाही पाहिजे। हे पहा, मस्त तळली गेली आहेत भजी, गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण ही भजी काढून घेऊयात। एकदम छान फुगली सुद्धा आहेत भजी। अशाच प्रकारे बाकीची सगळी भजी तळून घ्यायची। चला, भजी रेडी आहेत। पाहिलं का किती क्रिस्पी झालेत भजी। चला तर मग मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते कशी कुरुम कुरुम वाजतात भजी ती।
मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा, म्हणजे पुढील रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.